जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा ते जालना या प्रमुख मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे। रस्त्याची अशी अवस्था असतानाही वाहनधारकांकडून टोल वसुली सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे। वाटूर फाटा ते जालना मार्गावरील दोन्ही बाजूंचे सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित व वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे असताना वाहनधारकांकडून टोल कशासाठी असा सवाल उपस्थित करत रस्त्याची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत टोल वसुली बंद करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी सोळंके यांनी केली आहे। नागरिकांकडून टोल वसूल केला जात असेल तर त्यांना सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचा रस्ता मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून रस्त्याची सद्यस्थिती तपासावी आणि तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करावे। तसेच रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असताना संबंधित यंत्रणेकडून वेळेत कार्यवाही का करण्यात आली नाही याची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। वाटूर फाटा ते जालना मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक तसेच इतर वाहनाची वर्दळ असते, त्यामुळे खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने जागे होण्यापेक्षा त्यापूर्वीच रस्त्याची दुरुस्ती करावी अशी भूमिका मनसेने घेतली आहे। रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून मार्ग सुरक्षित होईपर्यंत टोल वसुली बंद करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे।